आजची ऑर्डर होती आदित्य लॉन्स भडगाव येथे. आर्टिस्ट सत्यजित. नमस्ते माऊली. जय हरी राधे राधे. मग म्हणून ना भाऊ रामश्याम भाऊ त्यासले भेटाले त्यासना डायरेक्ट बँड गाडी जवळ. मग काय भाऊ रामदादांसोबत एवढ्या गप्पा मारल्या की डायरेक्ट टाइम कसं गेलं ते कळालंच नव्हतं. मग आम्ही फुलं वगैरे हॉलमध्ये घेऊन जात होतो. मग सत्यजित बोलला फुलं वगैरे बाजूला ठेव. काय नाही, जेवण करून घ्यायचं, मग सर्व कामं करायचे, पेट पूजा, मग आपलं काम. मग काय भाऊ या ठिकाणी डायमंड बँडचे सर्व कलाकार उपस्थित होते. तर सत्यजित काय म्हणत होता, सगळे आपलीच मंडळी हो गिरणी. रामदादा ते बोलले चला म्हणे आपण का आता जेवण वगैरे करून घेऊ म्हणे. जेवणानंतर आम्हाला जायचं होतं हॉलमध्ये, म्हणून मग आम्ही हॉल बघण्यासाठी इकडे आलो. काय हॉल आहे माऊली खरंच. बाई ओमकार तर डाय थांबलाच नाही. हॉल बघून तर डाय फोटोशूट चालू करून दिला भाऊ त्याने. डाय आम्ही आता लोकेशन बघून आलेलो आहे त्या ठिकाणी. भाऊचे एवढे फोटो काढले. भाऊ डायरेक्ट झिंगाला नाचायला लागलेला आहे डायरेक्ट. मोहन बॅन आणि डीजेची बराबरी लावलेली होती भाऊ. मोहन बॅन डायरेक्ट भारी पडला त्यांच्यावर. म्हणून नाम करती काय यावंच लागतंय. या लहान मुलांचं वेगळंच काही चालू होतं भाऊ. ड्रोनला बघून त्यांना वाटत होता का काही वेगळंच आहे भाऊ. मग त्यांना पकडण्यासाठी मग ते पुढे जात होते. ड्रोनवाला पण खूप मजा घेत होता त्यांची. त्यांना म्हटलं तुम्ही ड्रोन पकडा, आम्ही करतो म्हटलं इकडे एन्जॉय. तर खूपच झाला. मग आलो आम्ही फुलांच्या पाकळ्या करण्यासाठी, कारण की रात्रीचे 1 वाजून गेले होते. त्यात अजून ओमकार काही थांबला नाही. डायरेक्ट चालू करून दिलं भाऊ त्यांचं गाणं. क्या बात है. जय रे. क्या बात है माऊली. जय हरी. त्या ठिकाणी डायरेक्ट इंस्टा फॅमिली मेंबर भेटला भाऊ. तो म्हणे तुमचा नंबर देऊन द्या दादा म्हणे. चांदनी चांद से कहा सितारों में क्या दम था. चांदने चांद से कहा सितारों में क्या दम था. वाह. जहाँ मेरी गाडी पंचर हुई वहाँ पंचर दुकान बंद था. असं एन्जॉय करत आम्ही पूर्ण रात्र कशी गेली ते कळालंच नाही. अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करत असतो भाऊ प्रत्येक ऑर्डरमध्ये. आता सर्व फुलांच्या पाकड्या रेडी आहे. आता आम्ही जातोय सप्तपदी काढण्यासाठी. वाजले किती भाऊ? 2:45 झालेले. रात्रीची फुलं घेऊन जातोय आम्ही. मंडपवाले मस्त आमच्यासाठी स्टेज तयार करत होते. जागोवर लक्ष प्राप्ती करू. अशा पद्धतीने आम्ही सप्तपदी रांगोळीची ऑर्डर कंप्लीट केली. आणि ही रांगोळी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.